चल भो बायको येणार होती आज काय झालं बघतो कुडशी आली लावून. हा हॅलो काय करते झाला का नाश्ता. मला कोण द्यायचं आता तू नाही नाही इथं कुडशी खालीस काय का मग तू म्हणली होती ना काल मी उद्याच्या 10च्या गाडीने बसते म्हणून काय झालं. अयो आणि तुला कस काय माहित मी दारात चिलेपी तळून खाल्ली म्हणून. पण तू का म्हण नाही ये ना पारे तुला आज बसावं लागल मला बाकी काय माहित नाही भाऊ. आय काय येणार नाही का म्हणून माझ्या डोकं नको फिरू बर का पारे तू नाही आले ना मग मी त्या तिकडे येईन. आता सुधारलोय दारू नव्हतं पिलो मी त्या दिवशी नुसती चिलापी खाल्ली होती. हा काय अगं खरंच ना त्या शपथ पारे नव्हतं पेलो नाही मी सुधारलोय आता ये ना कट केला भो आयला मी त्या दिवशी परवा दिवशी चिलापी खाल्ली तुला लगेच माहीत झालं राव. नाही झाल्या गावातून कोणतरी तुला चुगल्या लावतोय तुला वाईटावर येत कोणतरी वाईटावर ये हे सापडावं लागन आणि दगडावून असं त्याचं डोकंच फोडून टाकतो. सापडू दे रे फक्त मग सांगतो. थांब कुठं चालला झुरळवानी तोंडाच्या चाललंय पोरांजड. पोरांकडे जा नाही तर पोरींकडे जा ते मला नको सांगू ते जाऊ दे मरू दे. माझ्या बायकोचा नंबर आहे का रे तुझ्याकडं. हा आहे ना चाल काय नाही मग तिचा फोन येतो का तुला. नाही डेप्युटी म्हणत असे आपल्याला बाया पाहत म्हण तरीच असतं वहिनीला फोन बाकी काय नाही. तूच माझ्या बायकोला माझ्या चुकल्या सांगतो ना त्या दिवशी कुणी सांगितलं मी चिलापी खाल्ली म्हणून. अरे तू आणते तुझले कोणत्या चुकल्या म्हणजे माझ्या बायको म्हणली तू चिलापी खाल्ली दारात आणि तोच बघितलं होतं आम्हाला चिलापी खातानी. अरे पण पाहिलं म्हणजे त्याला ते सांगितलंच मी अरे त्या बायाला फोन तर त्याला तर ती बाया वाचताना अशी वाचत ती फोन नाही त्याला भो मी तू एवढ्याच गावात आहे ना चुकलेला आव्यास बायको सांगू नको ठीक आहे तो जर सांगितलेला असला ना तो डोकंच फोडीन. अरे फोन नाही केला म्हणजे नंबर असल्यावर त्या फोन तरी काय होतं कामात नेहमी तर फोन तरीच असतो. खरं सांग कुणी कोण लावतंय मग खरं सांग तुला माहितीये का गावात. अरे मला काय माहित कोण तरी तर ते तूच पाय तू बसत असेल ते बाकीच्यांना देऊन ते सांगत असतील. कोण ते सांगत असतील तो जोडीदार कोण श्याम्यान तू गप श्याम्याने सांगणार तू माझ्यासोबत असतो चिलापी खायला. भाऊ श्यामरावचा म्हणजे मित्रांचा असं राहतं आत्तीचे दात तसे दाताचे वेतले ताईचे वेतले राहते तसं आहे. मित्र पार्ट्या तर लाजायला येते आणि ना माझं आहे ना घरच्यांना पण सांगत येत येणे आज येतेल आणि ते येतेल. आयला माझ्यासोबत चांगला राहतोय नक्की श्याम्याने तू सांगितलेला असणारी तू नाही सांगितलं ना चल जा निक. पाहतो तायला काय जाय भाऊ जाय डोकं नको फिरत जाऊ जे आल्याचं आधीच फिरले अर्ध. बाप्पाने गणपती आणला काय म्हणतो चालू. काय नाही तुझ्याकडेच निघवलं होतो ताडा पण तुला बघितलं आणि पाय थापाकले माझे. आज परत चिलापी करायची काय नाही. भारी झालती त्या दिवशी नाद. हा नाच झालती पण ती चिलापी माझ्या डोक्यात शिरायला लागली आणि टाचा टोचायला लागली. कस काय तो काट्या सकट खाल्ली काय. काठ्या सकट काय जाऊ दे मरू दे श्याम्या मला एक तुला महत्वाची गोष्ट विचारायची होती रे. हा विचार ना. हा या काका तू आपल्या दोघांच्या गोष्टी झाल्या तू घरी सांगतो का रे काय. नाही याडा बिडा झाला काय तू घरी सांगायचं असते का आपल्यातल्या गोष्टी येड्या. नाही मला तर वाटतंय भाऊ तू तुझ्या बायकोला 100% काही चोरून ठेवीत नाही. येडा झाला काय तू सुरखी माहित नाही का तुला कशी आहे ती आधीच तुझ्या संग बसलो ना मी तर मला उगा रागवती ती. माझी बायको तुझ्या पैसे बसली ना ती म्हणते त्या भोऱ्या डोळ्या पैसे बसत नका जाऊ लय ठुसक्या तोंडाचा आहे तू. मी काय केलं मी काय वाईट आहे काय. वाईट नाही माझी बायको वाईट म्हणते मी नाही म्हणत तुला वाईट आहे म्हणून. आईला माही बायको म्हणती ज्याला संग राहत नका जाऊ उगा वाईट संगत लागती. नका अशा गोष्टी सांगत जाऊ रे आपल्यात घडलेल्या कसं होतं मोकार त्या दोस्ती तुटन राव श्याम्या.
हे आपली दोस्ती एवढी कच्ची आहे का? आपली दोस्ती म्हणजे अशी पक्की आहे, पक्की तुटणार नाही एवढ्या लवकर. हा आणि तूच नको सांगतो, मी तर काही सांगत नाही भाऊ माझ्या बायकोला गावा. अरे मी नाही सांगत रे श्याम्या, पण आपण त्या दिवशी जिलापी खाल्ली का? हा अरे आपल्या गावातली बातमी, माझ्या बायकोच्या गावाला पूज झाली ऑटोमॅटिक. त्या बायकोला माहित झालं? मग हिला कोणी सांगितलं गड्या? येणार होती, आज निघाली होती. म्हणलं हे करावं, आखाड संपलं एक तर साजरी करावं चांगला दोघांनी जोडीनी मस्त पैकी काहीतरी मटण बिटण. पण ती सांगितलं राव कोणतरी, माझ्या डोकं आता भानाकले. ती नाही आली. कोणी सांगितलं असं? मी तर काही सुरखीला बोललो बी नाही राव काही. हा ठेव ना बोलला असलं तर रातची प्रेमात. आपण चिलापी भाजून खाल्ली, हा. 90 घेतली, थोडी जास्त झालती. मी घरी चाललो होतो. हे मी जाता जाता सुगंध भेटली होती मला. ती म्हणली कुठं गेली ते काय, तर मग मी तिला म्हणलो बुवा काय नाही, आज पार्टी केली, जालू तिथं मस्तपैकी चिलापी भाजून खाल्ली. पण ती सांगा ना राव. आपलं ठरलं होतं ना तिच्या दारात जायचं नाही म्हणून, गेला तिला वाज द्यायला. की लय गावात लई पिसाहू आणि सोडले राव. तिने सांगितलेलं असं 100% तिने सांगितलं असं. मी बोलून गेलो, ती म्हणली काय केलं आज काही नाही. मी म्हणलो बाबा जालूची अशी पार्टी झाली. मग आता आयला पण तिने सांगायला नाही पाहिजे राव असं. बघ ना राव, मग प्रपंच मोडायला निघाली का ती? तू येतो का जाऊ तिच्याकडं? नाही मी नाही येत भाऊ, तूच जाय. हा अशा टायमाला नाही येणार. चिला भेटायला वाचा येशील तू आबाड घेऊन लाल. चल निघ, मी बघतो. पण ही सुगंधाला काय करायचंय उगं? काय येड्यावानी करते काय माहिती. काय सुगंधा वर बघत जा दारशी कोण आलंय काय नाही. आता गावातल्या लोकांची तोंड बघत चालता का? माझे मी चालले बाहेर. बोला ना, काय म्हणता? बाहेर तरी कुठं चालली? चालले असंच फिरायला. तू बरं आहे वा, आपली उठली का मस्त आंघोळ बिंगुळ करते, टिक्का बिक्का लावती, मेकअप करते आणि घेते लोकांची घर. काय नाही म्हणजे लोकांना भेटत चल ती वा. मला तेवढेच काम नाही तुमच्यासारखे असे त्याचं दार टिपायचं. मंदिरात चालले मी दर्शनाला. मस्त आता दर्शन बिर्शन करन, घरी जाईन, जेवण करन, थोडं बसन, कामावरला का आराम करन. दुसरं काय करणार आहे सांगा बरं मी. सुगंधा हा मला एक तुला विचारायचं होतं राव. आता काय? माझ्या बायकोचा ते फोन होतं का ग? हा मग अहो काय सांगू, पारीला माझ्याशिवाय होतच नाही. कधी कधी 2-2 फोन होतात, कधी कधी सकाळ ते संध्याकाळपर्यंत एखादा तरी चांगला कॉल होतो आमचा. माहिती? चांगला म्हणजे चांगल्या बाता आणता तुम्ही. अरे 1-1.5 तास. अहो तुम्हाला काय 1-1.5 तास तिला बोलल्याशिवाय होतच नाही. मला कधी कधी म्हणावं लागतं बाई ठेव आता, मला झोप लागली. कशाला लोकांचे प्रपंच मोडीती रे तू? म्हणजे काय म्हणजे काय केलं मी? माझ्या बायकोला कशाला काय सांगितलं तू? काय सांगितलं? काय सांगितलं म्हणजे त्या दिवशी आम्ही चिलापी खाल्ली, तिला कस काय माहित झाली? आणि मला काय माहित तुम्ही जिलेबी खाल्ली? काय माहित म्हणजे श्याम्या तुझ्याकडे आला नव्हता का? तुला सांगून गेला वाज येऊन. ओ जालू भाऊजी, ते शामरावला तेवढेच काम नाही आणि मला तेवढंच काम नाही शामरावला विचारायला तुम्ही काय खाल्लं म्हणून. ते कशाला मला सांगतील? नाही तोच सांगितलेलं, तुझा फोन होतोय तिच्या सोबत. मला तुमच्याशी काही घेणं देणं, तुम्ही काही करा. ती फक्त माझं आणि तिचं बोलत राहते. ती मला विचारत बी नाही माझा नवरा आला का, गेला का, जेवला का, दिसला का, काहीच नाही विचारत. अरे सुगंधा नको सांगत जाऊ तिला का अशा पर्सनल गोष्टी आपल्या तुला शपथ घालतो भाऊ. नको काय शब्द घालता, पण मी सांगितलंच नाही तिला काही. पण तुम्ही जर माझा आळा घेतला ना तर मी खरंच सांगून देईन आता. नको सांगू हात जोडतो भाऊ. हा जा मंदिरात जायचं मला. खरंच नाही सांगत? तुम्हाला नाहीचा अर्थ कळतो का? अरे तिला कोण सांगतोय भाऊ गावातून घाबरा? आता मला काय माहिती, तुम्ही अख्ख्या गावाला कवट्याला मारत फिरता, सांगितलं असं कोणतरी. नाही मा प्रपंच कोणतरी उठलेलं आहे राव. भेटू जी रे सुगंधा, त्याच्या डोकं दांडा एकच करून टाकतो. या तुझ्या प्रपंचावर कोणी उठायला, तुम्हाला कधी प्रपंच कळालंच नाही. कोण उठायला रिकामाई जा. कळाला नाही म्हणजे काय बाई भो, जाता जाता चांगली टोला आणून गेली राव ही. काय झालं बा? काय म्हणजे डेपोटी बघा, मी आता सुधारलो तरी लोक लय उठलेले आहेत राव. पिऊन आलं ना मगच जुळत या गावात. काय झालं काय आता? काय झालं म्हणजे अहो मी त्या दिवशी चिलापी भाजून खाल्ली, श्यामेनी फिर माझ्या बायको पर्यंत कळ गेली राव. चिलापी भाजून खाल्ली असली ते बायको काय नाही म्हणायची, बहुतेक दारू बिरू प्याला असेल म्हणून खवाळले असं. अहो आणली होती आपली बिसलरी टाकून, ती बी सांगितली बिसलरी टाकल्याली. त्याच्या आईला बायको गेली वाटते रुसून ना? रुसून नाही, मी नेऊन घातली होती. आता कहू येई ना काय आता? याय ना ती काय झालं काय माहिती, तिथं गेल्यावर मी फुगली का काय, तिकडे गेली ना फुगतीच ती राव. इकडं असली ना लय बोलू ती चांगली. त्याला इकडे खायला नसेल भेटत, तिथे गेल्यावर खाऊन पिऊन फुगत असन.
अहो राग येतो राग फुगती येतोय. म्हणजे असं तिच्या फुगती डोक्यात होय. हा तिच्या डोक्यात कोणतरी राग घालीत आणि इकून बी अशा फुंग्या मारीत म्हणले अशी इकून डवचित येत तिला इकडं झालेलं सांगत येत बरं झालं ह्याचं नाही सांगा सांडाशी चिरलेलं एखाद्याच्या आईला झाल्या बहुतेक गावातूनच खबर राव कोणाच तरी. हा ना मी तोच लय विचार करतोय या गावाला ना प्याल्यांची नंतर सांगतो मी डेपुटी एखाद्याला आहे ना धडी सुडीतून वर काढितो ना धडी सुडीतून वर काढितो असंच करतो. म्हणजे आल्या असं जर कोणी सांगत राहिलं तो संसार कसा व्हायचा. आता तू रोज पिऊन येणार आणि रोज लोक सांगणार पण मला काय म्हणत झाल्या कोण सांगत आहे गावातून. अहो, कोण सांगत आहे मग तुम्ही काढा ना दाशी त्याचा तर्क लावा ना दोरी लावा ना तुम्ही तुमची बीएससी झाली ना. अहो झाल्या आता माझी बीएससी झाली म्हणजे मी त्याच्याकरताच बीएससी केली का तो तर्क लावायला. भाऊ दारू पिऊन तू येतो गावात ठिकाणं तू घालतो आणि तो कोण सांगत आहे मी एक बसू का अख्ख्या गावात आता 4-5 हजार माणसं आहेत आपल्या अख्खं मोठं गाव आहे. पण एक काम कर काय मला तर वाटतंय ना हे गावातले 2-4 जणच करीत असावं तो जवळचे जे लोक आहेत ना जवळचेच माणसं हा. असे चलत असते चलत त्यांच्या असतं डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात चलत असतं लक्ष देत नाही आपल्या. हा ना काय डेपुटी हा? एक आड्या केली तर जमन का माझ्या डोक्यानी जाऊ दे 8वी नापाच्या पोराच्या डोक्यानी म्हणजे जाण्याच्या डोक्यानी. हा. मी धाब्यावर तिला सांगतो मी धाब्यावर आहे ना प्रत्येकाला सांगतो हा. माझ्या जवळच्या माणसाला सुगंधाला सांगतो श्याम्याला सांगतो की मी ना धाब्यावर गेलो आणि लय धिंगाणा घातला आणि युटर आहे ना दनादन मारला म्हणून. आता बरोबर तो आयडिया लक्षात आली. काय करायचं माहिती तुला जर आता संशयास्पद जो व्यक्ती काढत असला गावातला हा. कोण कळ लावतोय घर मोडतोय तर तो काय करायचा ह्या 2-3 व्यक्ती आहेत ना त्यांच्यापाशी म्हण की बुवा मी धाब्यावर गेलो भांडणं केले वेटरला हाणलं बरं हा. का थोडं पिऊन आल्यासारखं नाटक करायचं त्यांना बोलायचं बरोबर तिथपर्यंत माहिती जाते मग आपल्याला लक्षात येईन बुवा कोण सांगत आहे. आईला ती पटन का माझ्या बायकोला लापडायचं नको नको पोरीच तर नको ती यायचीच नाही भाऊ. हेच याला पण. पाहिजे नको सांगू धाब्यावर भांडणं केले आचाराला आणलंय हा, हेच असं म्हण. सांगतो. आणि मग बघू नेमकं कोण सांगत आहे ते. आजच राबितो ना हा, आजच माय राब. अख्ख्या गावात तुला लगेच कळलं आपल्याला दुपारपर्यंत फोन आला ना तुझ्या बायकोचा तुला लगेच कळन. लगेच बातमी कोणी ठिकाणा देतो घातला. मी. सगळ्यांना हा. सांगत बसवतो आता. आयला सकाळ धरून नुसती गाठच होती रे श्यामी आपली. हा ना आयला आज दिवस कुठून उगलाय मला काय कळा ना बा. अरे दिवा जिकून उगायचं तिकूनच उगवतो. श्याम्या तुला रातची गंमत माहीत झाली का रे. काय काय अरे मी रात्री धाब्यावर गेलो हा तुला काय सांगू असा हाणला नाही येटर कमून कमून म्हणजे त्याला म्हणलं एक बॉईल त्याने 2 बॉईल आणले त्याला आता रस्सा भेटत नाही भाऊ अंडा कढीवर वर मी म्हणलं दे भाऊ त्याला नाही भेटत तुला सांगितलं नाही एकदा नाही भेटत म्हणून जाल्या म्हणजे तू एकटाच गेला होय रे. हा भामटे ए जाऊ दे मर्दी पण म्हणजे श्यामेला विसरून जात असतो कुठं खायला तू असं असतं वेरे कुठे मित्र मग नुसता मित्र मित्र म्हणतो आणि एकटाच जातो बॉईल आमटी खायला. तू साधारण काय आहे ना 10 रुपये कमी देतोस कॉन्ट्री मध्ये त्याच्यामुळे मी अरे नसतेच सुट्टे का मावा म्हणून मग आम्ही असा उचलला असा धरला पाक दिशेने परचीवर टाकला मग कांबार झालं ना फ्रॅक्चर त्याच तुला तर लय हाणला असं दिल्या लोकांनी मग. मला अरे जाल्याला कोणी हानी का प्याल्या तुला माहिती ना शाला टिकायची जाल्या पळून गेला अरे पापणी लावस तर जाल्या पार. झाले आई तसा पण नको कुठ्याने करू जाऊ अशी मला घेऊन जात जाय तू सोबत. तुला नेलं असतं तर तुला पळता नसतं आलं डेअरीने म्हणून नाही नेलं माझ्या डोक्यातच होतं त्या एटरला हाणायचं. नको बाबा बरं झालं मी नाही आलो नाही मीच मार खाल्ला तर तू गेला तर निघून. बरं चल येऊ का मी हा ये आणि घेऊन जात जाय एकटं नको जात जाऊ. नाही नाही हा बरं झालं सुगंधा मला वाटलं घरात आहे का नाही मी टापक्यास आवाज दिला तू टापक्यास आली भाऊ. हा मग बोला ना तर कशासाठी आवाज दिला. काय नाही तुला माहित झालंय का रातचा गोंधळ कसला गोंधळ. कसला गोंधळ एवढा मोठा गोंधळ चौकात झालेला तिकडे धाब्यावर तुला माहित नाही. अहो मी काय लोकांच्या पंचायती करायला जाते का कुठं काय होतं जालू भाऊजी तुम्ही सांगा तर मला माहिती होईल आणि तुमच्याशिवाय गावातलं खबरी कोण आहे माझं तुम्हीच येऊन सांगता जे आहे ते. लोकाचा नाही गोंधळ माझाच झालाय म्हणून मला वाटलं तुला माहित झालं अय्यो, का काय. म्हणून मला माहित झालं नाही लोकांत झालं असं तुम्ही येऊन सांगितलं असं आता तुम्ही सांगा तुमचा काय गोंधळ झाला. काय म्हणजे मी जेवायला गेलो तो रात्री कुठं धाब्यावर आणि मग मारलं का लोकांनी तुम्हाला. मला हा? अरे मला नाही मारलं ते मग? वेटरला ह्या जाल्याने मारलंय असा उचलला आणि त्या पायरीच्या काठडीवर टाकला त्याचं कांबरच मोडले. ही अहो तुम्हाला काही कळतं का काय एखादी ह्यालासारखं वागता हो तुम्ही आणि ते पोराला किती त्रास झाला असला दवाखान्यात नेलं का त्याला. भाऊ दे ना त्याचा शब्द माझ्या का झाला लागला मला त्रास नाही झाला का असं काय बोलला तो तुम्हाला. काय बोलला म्हणजे जाऊ दे मरू दे तुझ्यापर्यंत बातमी पोचली ना अहो चालू पण सांगा ना काय अर्धवट माणूस आहे. रे तू जरा तोंडाच्या तुला तोंडणार नाही माय चुकली लावतो मग कोणी सांगितलंय काय रे काय झालं.
अयो काय झालं? काय झालं म्हणजे मा बायकोला कोण सांगितलं मग तुम्हाला सांगितलेलं तू बी सांगितलं ना. अहो नाही, मी नाही सांगितलं, मी नाही सांगितलं झालं भाऊजी. अहो झालं भाऊजी, माझ्या मागे कुठे पाहताय तुम्ही? काय मला घंजर अहो, मी लागते नाही ना. सांगितलं. ओ शामराव, शामराव काय झालं भाऊजी? अहो अहो क्या जे माझ्या मागे मारायला धावताय. बिडा झाला काय तू तिला पाईप घेऊन मारायला लागला तू. आम्ही येण्यात झालोय मीच बावळत तुम्ही मा बायकोला सगळे तू बी मा बायकोला खबरी देतोच ना. अहो, कोणत्या त्यांच्या बायकोला खबर आहे? काय काय तुम्हाला बडबड करता? सोडणार नाही राव दोघांना. अहो, जय शामराव. झालं येडा झाला काय तू मारलो काय. अहो झालं भाऊजी. झाल्या ए कम पळा रे मारलो का झालं काय रे कोण पळाता काय रे तो बघा ना. काय रे झाले कोण आणतो फेस गाळा यांनी सोपे नाही ते दिसते खाऊन पोचलेले पण लय पळत आल्याची खोड करता रे आम्ही काय अहो, खोड केली. डेपुटी, आम्ही काहीच केलं नाही. मग? केव्हा ते काडके घेऊन आमच्या मागे लागले मारायला. काय म्हणजे यांनी बघा ना. काय रे थांबा 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 हे मा बायकोला चुकले लावी ते इकडे झालं, डेपुटी. इकडे तुम्ही झालं. न्याय द्या नाही तर मी नाही यांना फाशीला देईन. हा ना बायकोला चोगला लावू देत ना हा काल सांगितलं तुझ्या बायकोला त्यांनी मग बघा आता आपण याड्या केली होती हा. तर निघली यांनी तिघांनी सांगितलं ना गेले काळ्या का म्हणून मानाचे. त्याच्या बायकोला फेतून देता रे अहो, तुम्ही नाही हो डेपुटी आम्ही काय सांगितलं त्या बायकोला काय काय ना तुम्ही नाही. नाही सांगितलं नाही. मग मी सांगितलं म्हणजे तुम्ही कसं काय सांगितलं डेपुटी. मग आता मी सांगत होतो या बायकोला आणि तो मेवण्याला इथून हा खरं कारण बोलता की- काय? बरोबर खरं बोलतो कारण की जमायला आम्ही होतो ते लोक आमच्यावर खापर फोडतात की तुम्ही आमच्या पोरीचं वाटोळं केलं म्हणून आता ती बाई रुसून गेली तिचा भाव मानला मी काय पाठवणार नाही हा ह्यो काय म्हणला होता मी आता सुधारलोय ती बायको परत आली ती पण हे सुधारला तर नाही त्याच्यामुळे ती परत गेली याला गोडी लावून गेली पण आता यायला तयार नाही ते मावणे मला म्हणते की जर सुधारला तर त्याला पाठवा आला काय डेपुटी तुम्ही मोठे भाव आहेत म्हणून वाचतात रे माझे. आता तुम्ही परत फोन करून सांगा काय तिला पाठवूच नको. हा. माणसं आम्हाला रिकामं ताण देतात. आणि नाही, बघितलं का नाही. डेपुटीने सांगितलं, आम्ही आता नाही सांगितलं. तेच गप्पच, करणार आहे मी तोंड नको लाल करू आपलं. आता- कोणाला करू? ए ऐक काय गावातल्या लोकांना कोणाला बोलणार आहे तू आपल्या स्वतःचा आधी घर दाखवून बघ काय? गाठपाट वाहनाच्या तू बायको मला सांग झाल्या कोणी बी आपली पोरगी कशासाठी देतं की आपली पोरी चांगलं व्हावा तिला नवरा चांगला भेटावा तिचे दिवस चांगले जावा तिचा संसार चांगला व्हावा मला सांग ती पारुता तू दे आल्यानंतर आहे थोडी फटकळ तोंडाची आम्हाला माहिती आहे पण तुला सांभाळून घेते तू पियाला बिला तुला घेऊन येते हा मला सांग आता ठीक आहे एखाद्या बारला तू पियतो सगळं ठीक आहे पण जर कायमच तू प्यायला लागला ती कशी राहीन झाल्या अहो, सुधारले डेपुटी. काय सुधारला तू नुसतं तोंड म्हणून काय उपयोग आहे सुधारला बरं बाबा आता सुधरण तुम्ही सांगा ना ते काय मेवण्याला माझ्या नुसतं सुधारण. सांगून उपयोग नाही झाला हे बघ कोणी बी आहे ना आपली पोरगी नवरे चांगला व्हावं म्हणून नवरे ते चांगलं राहावं म्हणून देत असते बरं का तू आहे ना तुला जर चांगलं जर वागायचं असेल ना तर मनापासून इच्छा कर दारू सोड आणि हे बाहेरचे धंदे बंद कर तेव्हा मी त्या पाहुण्याला सांगत काय तर हा? सांगूच नका लय नको ना. त्रास देतोय हो माणूस हा. गावात पळपूळ ए! पळपूळ हाणलंय मला. तू मला सांग कवर हाणणार आहे कवर हाणणार आहे कवर तुझ्या बायकोला हाणणार? माहित- तुझ्या बायकोला माहिती आहे ह्यो माणूस सुधारणार नाही त्याच्यामुळे ती येत नाही एक काम कर असं महिनाभर 2-3 महिने असा व्यवस्थित राह ना व्यवस्थित होय चांगला आणि तिथून पुढे तुझ्या लक्षात येईल की आपण चांगलं वागायला लागलं तर आपल्यात किती सुधारणा होती आणि आपला संसार कसा चालवतोय मग आतापासून राहतो ना मी चांगला महिनाभर. आतापासून राहा ना तशी ती पोरगी पाठवणार नाहीत तू जर महिनाभर चांगला राहिला ना तर मी स्वतः येतो या बायको आणायला अहो, डेपुटी महिनाभर चांगलं राहतील येईन महिन्यानंतर परत जे करायचं तेच करतील. नाही 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 बघू ना आता महिनाभर त्याची हे करू ना आता लक्षात आलं ना चांगलं जरी वागला ना तरी मी खोटी चुगली करणार आहे की ह्यो चांगला वागत नाही म्हणून. ए मी पण. काम्या हे काम करे चाष्टा करे गावातून कोणी सांगत नाही आणि मी बी येथून मागं सांगितलं नाही तुझी बायकोला तर्क वितर्क लावणारी आहे ते बरोबर तू मन काढून घेती हा हरवलं. बर का आलं का लक्षात सुधर तुम्ही डेपुटी. जरा सुधर आणि मग हे कर जा पण फोन लावून सांगा हा सुधर. सांगतो मी सांगतो महिनाभर होते ना महिना होते जा जा, अजिबात जा. सांगायचं नाही डेपुटी तुम्हाला सांगतो तुम्ही अजिबात सांगायचं नाही याला असंच राहून द्यायचा ह्यो आहे ना लय गावात त्रास देतो लय आपल्याला. वाग- मी तरी सांगणार नाही. वाटलं अजिबात नको. सांगणार नाही डेपुटी तुम्हाला सांगतो. बघतोय जवळचे डोकं मित्र कसे फोडीन. आहेत. जाऊ चल सांगतो मी हा, सांगा हा झाले आज काय उद्योग नाही काय ए सकाळचं आले बायको म्हणली झाडून घे राग होऊन गाडीला आलो हो तुला झाडाला लागते का बायको निसता धरला दिला पेकून गाडीत मी वहिनी दमनी गाडी नाही भेटली वाज आपल्याला. झाले चल लवकर सुकन झाली ना चल ना लवकर कमून घेऊन आले इकडं. अरे ती सुगंधाने आली काय तिकून चालत आता अरे आले तर मग बोलला असतो तिच्या सोबत. काय बोलला असता तू तर बोलतच नाही तिच्या संग महिना झाला हा आणि आता काय बोलला असता आयला खरं राव माझ्या डोक्यात आहे.
कम लपलं आपण तिला बघून तिला कायला घाबरायचं मस्तपैकी ठामपण तिला बसला असतो मी घाबरलो नाही. मग ती उगा आली असती ना मला म्हणली असती स्वर मला घरी नेऊन तिला चालता येत नाही पाहिलं नाही का तो टिके घेऊन चालला होता दवाखान्यात घेऊन आला असं तो बहुतेक त्याच्यामुळे चालली ती. तिला काय दाढ भरली अरे तिचे कुल्प दुखत येत नाही ए, तिला कुठं कुलप येतं बावड्या कुल्प म्हणजे हे सांधे गुडघे हे सगळे दुखत असते तिला चिकनगुन्या झालाय. चिकनगुन्या हा भाऊ दे मरू दे जाऊ दे तुला काय करायची अशीच व्हायला पाहिजे ती काय मग अशीच झाली पाहिजे आपला व्हिडिओ कसा तिने शूटिंग करून पाठीला होता इकडे तिकडे प्यातानी आता आपण त्रास दिला गावाला म्हणून तिने केला तर तिच्यामुळे कमीत कमी आपल्या पॅनेला चाप तरी बसला. थोडा दिवस आपण पिलो नाही ना असं गावात धिंगाणा घातला नाही. सांग बरं तिने चांगलंच केलं जाऊ दे केलं ते पण हे बघ आपल्या गावातली चांगली बाई आहे ती कवा मग गेलो ती चहा पाणी करते ती आपल्याला. सांग बरं अरे मग भेटला असतं आपण बोललो नसतो प्रेमाने तिला तिथं मग तू असं म्हणला असता तर मग सोडणं चालू असतो ना आपण तिला गाडीवर. सांग बरं तू कवा असं म्हणला तू आला मला चिंगटवाणी घेऊन असं पड 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 सुगंध आली मग काय म्हणायचं म्हणाल तरी चानच ठेवला का तो ती हारो मी चालू पटकन पळून. जाऊ दे मग तिला सफरचंद बिपरचंद घेऊन जायची का एक काम करू की नंतर नेऊ आधी तिला भेटून येऊ आहे का नाही. हा कसं दुखतंय काय वाटतंय बरं बिरं आपण चौकशी करू. चालतोय आज बोलतो तिच्यासोबत दुखतोय बोलायचं रे काय असं सांग बरं जीवनात माणूस आलं म्हणजे उद्या सकाळ पाहिन का नाही भरोसा नाही आणि उगाच काहीतरी मनात दुःख धरून ठेवायचं. नाही नाही दुःख धरणार मी कधी ती नीट झाल्याच्या नंतर बरं बाबा आता भेटू चांगले झाल्यावर दुःख धर पण आता आहे ना तिची वेळ आहे तर आपण जाऊन भेटू. नाही नाही दुःखात सामील व्हायला हा, पाहिजे हो. चल अयो तुमच्यासारखे दोघांसारखे भामटे ना अख्ख्या गावात नाही. तुम्हाला दोघांना काय वाटलं तुम्हाला बघितलं नाही असं अहो तुम्ही मला बघितलं अशी तुरु तुरु त्या भिंतीच्या आड लपले. कोण यो श्याम्या मानला लप ए मी का लप म्हणलं मी पाहिलंच नाही तुला. मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगायला त्याला मी बाजूला घेऊन गेलो. काय खोटं बोलता हो शामराव आणि जालू भाऊजी. खोटं नाही बोलत मी खरं ते सांगते ते जाऊ दे मरू दे सुगंधा इधर माझ्याकडून बिस्किटचा पुडा चला अयो एवढा मोठा बिस्किटचा पुडा. अरे एवढा मोठा नाही तो माझ्या खिशात कायम असतो मला भूक लागली ना मी आपला खाता असतो याला चोरून लांब लांब जाऊन तिकडे गपची. मग आता तुम्हाला भूक लागली तर खावा लागेल जरा राहू द्या. अरे तुला आणलाय मी प्रेमाने त्याने आणलं का विचार बरं त्याला विचार ना बघ ना त्याच्या खिशात आहे का काय त्याच्याकडे तर किराणा दुकान आहे आलाय तसा तोंड घेऊन काळ्या मानाचा. ए जायला काही नको म्हणू सफरचंद घ्यायचं ठरलं होतं पण म्हणलं आधी भेटून येऊ चौकशी करून मग आणू म्हणलं मी. का म्हण मला बरं वाटलं जसं आता मला बघितलं तिकडे जाऊन लपलंय तुम्हाला वाटलं ही म्हणा मला घरी सोड. अहो काही गरज नाही माझ्या अजून पाय शाबू दे. हा तसं तसं काही नव्हतं डोक्यात. हा मग भेटायला आला असतो का सांग बरं मग तुला तसं डोक्यात असतं तर. ग बस मीच म्हणलं तुला चल जाऊ गपना दे काय म्हणतात. तोंडात जरा तोंड बंद ठेव जरा बोलत असताना माणसं नुसती बडबड बडबड बड करत असतो. हो, आधीच मला बरं नाही इथे की नाही ना भणभण करू नका निघा बा इथून. बंद करायला नाही आलो काळजी पोटी आलो लय दुखत आहे का ग. अहो लय पाय सुचलाय का असा अहो पूर्ण हे असे अरे ते सांधे ना दुखत असते ते मग हा, हे ते सगळं ठणकत मनगट वगैरे ठणकत होतं, असते ते सगळे. सगळं ठसठस करता. सगळं ठास ठास तू आधी सांगायचं ना. हा काही तुला सांगतो माझा एक मित्र आहे ना त्याच्याकडे लय चालीम जखळ औषध आहे, तुला सांगतो मी गावरान आयुर्वेदिक. हा औषध हा ते लावलं ना एकदम बरं होतं तुला सांगतो लगेच दुसऱ्या दिवशी तू ठणठण चालायला लागणार माहितीये का. खरंच होय. हा, मग खोटं बोलतो काय मी तुला. अहो मला तुम्हाला माहिती होतं मला बरं नाही तर घेऊन यायचं ना मी सांगायची का बरं वाट बघितली. पण काय दुखत आहे माहित नव्हतं ना म्हणलं मग चौकशी करावा. मी जातो आधी सांग ना काय औषध आणायला. जाऊ ना आपण सोबत जाऊ आपण आणायला औषध बरं का. हा, जा घेऊन या, आम्ही जातो औषध घेऊन येतो मी लगेच बरी होशील अजिबात काळजी करू नको तसं मनात काही ठेवू नको तुला पाहून बिऊन अजिबात गेला वाटतं येतो. सुगंध ये बाहेर झोपली का काय रे बघ रे. नाही नाही अरे पाय दुखतोय हळूहळू यायला वेळ लागतो Patient बरंच म्हणजे. वाटाणा ना बस हळूच बस हळूच बस बस धरू का धर बस 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 काय ग? हळू 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 म्हाताऱ्याच्या वर खानायला लागली गाडी. म्हाताऱ्याच्या अहो, वर तुम्हाला माहिती का कशा जॉईंट दुखत म्हणून तुम्हाला झाल्यावर कळत असतं. लय बेकार असतं जाल्या ते दुखणं असं वाटतं मी येलेलं बरं पण हे दुखणं नको. म्हणजे तुमची इच्छा आहे मी मरा ना. हा बघ बघ काय करू. माझा नवरा विधवा होईल हो. मी तसं म्हणलं का आता मी म्हणलं तर म्हण असते तशी की दुखण्यापेक्षा मरण परवडलं. तू शाळेत सुविचार नव्हते वाचित का. मी नाही हा आमच्या शाळेत सुविचार असायचा काय काय ते हा आजारासारखा आराम नाही पण मरणाची भीती असं होतं ते. असं नको जाऊ दे हे बघ हे औषध आणलंय बरं का. ए, थांब 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 औषध साठी त्याला ते तर पाच मधासारखं दिसतंय. हा मग ते काढाय तो
वनस्पती झाडं त्याच्यापासून बनवलेलं ऐ हात नको लावू त्याला. हा तू ये ना थोडं ते लावायचं चोळून देऊ तुला. नाही मी लावते ना. बरं हा तुझी तू चोळ कसं साईजला लावायचंय खाली लावायचंय ते लाव तू. आणि झालं तू एक काम कर, एक कप आणि ग्लास घेऊन ये पाणी. पेतेच बेते. हा मग घेऊन ये. हा पिलं पण आधी पिऊन लावायची. घेऊन ये पटक्यान. हे बघ कडू ये बरं का, औषध असतं कस तरी वाटण पियातनी. लावायचं का प्यायचं? दोन्ही बी आहे, दोन्ही उपयोगी त्याचा. लावायचं थोडंसं हलक्या हाताने चोळायचं आणि आहे ना हे 2-2 टोप नाही ना, मी तो टाकून ते प्रमाण दाखवतो तुला. हे बघ पट्ट पाणी टाकणार त्याच्यात, टाकणं औषध एवढं पाणी नको टाकू. बस बस बस. हा हे बघ असे 2 टोपणं घ्यायची. हे मला कळत नाही ना. हा हे बघ. आणि हे आहे ना 5-5 मिनिटाला पित राहायचं तुला सांगतो मी. आता हे थोडं लाव धर, यातला हाय उचल धर. लगेच गुणच येईल ऐका नाही. येडा आहे काय तू, फरक पडतो त्याने लगेच. ज्याला त्या हाताला लाव. वेगळंच लागतंय होते. तू लाव ना, मी नाही लावीत भाऊ. हा थोडस ते मी नंतर लावून घेईन, तुम्ही नका आता घेतलं हाताच्या हातावर लावू दे. आता असं थोडं चोळायचं. आता लाव. चोळते. चोळ चोळ चोळ. हा हे घे बरं औषध. आता लहान लेकरांना नको म्हणू नको, थोडं कडवट वाटण डोळे. ए तिला आणलंय तुला नाही ना. तो दुखत आहे का? लगेच घेतो वास त्याचा. वास कडूच असतो त्याचा. हाय का हाय का. आणि जीवेला चवची. चांगलंय का? लय भारी लय ते भारी. पेईन तो येडा आहे तू. घेऊ का रे मी चावी एवढी. तिच्यासाठी आणलंय ते. गल्लाच बी होता ना. हा राहू दे. ओ वास कडूच्या. लय आंबट असा घाण वास येतोय लगे. अरे मग ते काढा असतो शिजवलेला उकळलेला. लयच घाण येतोय. आता काय नाक दाबवतो तोंड दाबवतो का? अगं गपना रे गपना बाबा, पिऊ दे ना तिला, बरं वाटून तिला. वास तर घेऊन दे मला. तो वास बी घेऊन द्या ना भाऊ तू श्याम्या. घ्यायचा, शांत बस घे. पटकन फेशन पी. मला उलटी बिलटी नाही ना ना. अजिबात होणार नाही उलटी. औषध पितो आपण कडूच असतं. पटकन पी. घोटणार नाही ते. पी थोडं थोडं नको पिऊ. कडू आहे ना. लय कडू दे. हा थोडस माझं घर दुखत असते श्याम्या. मी घाटा घटून म्हणला 4-4 आण, 4-4 बाटल्या आणि त्या 4 नाही देत ते, एवढंच देते. पाहिलं किती दिले त्यांनी, काढा करून एवढंच होतं ते. पिऊन टाक पटकन चल. आली. ओय श्याम्या कशी डुला ते बिगली बिगली. जास्त झाली काय राव तिला. बाबा गोल बेगती व्हायला लय चिडली राव तिला. यार ती पडायला लागली काय. ओय पडली पडली. अगं पडशीन, घरात जाय तू. अहो मला असं हा ते होत असतं थोडस. तू घरात जाय, जा आराम कर, बाहेर नको थांबू. तुम्ही कस काय एकटे झाले? हा ती मी आता चाललो होतो ना, आता म्हणून पाहिलं मी. तू जा झोप, आराम कर, एकदम बरं वाटन तुला. जा घरात जा. जा जा उठ. हळू अगं हळू. हा जा हळूच जा, बाहेर येऊ नको. हा जा. व्हायला पहिल्यांदा दारू प्यायल्यावर लयच माणूस गंगोत रे. अरे तच असतं मग. दारूची सवय थोडीची तिला. कशी करीत होती ती हे. अशी अशी गप नाही काय गावात चव घालतो का आता. एवढं नको करू. तर होत असतं तू बरं वाटन तिला. उद्या सकाळी उतरलं की एकदम ठणठण बरी होऊन जाईन ती. आयता नाही घरी. वहिनी, ओ वहिनी आयता. काय रे ठीक आहे? काय वहिनी, काय तुम्ही तर लय फेमस झाले भाऊ. कस काय? हा पण मला वाटलं नव्हतं तुम्ही दारू बिरू पिता म्हणून. आय पागल आहे काय? मी कशाला दारू पिऊ आणि कोण म्हटलं तुला? कोण म्हणलं? हा मॅडम या बा औचित्यवाडी ग्रुपला तुमचा व्हिडिओ अयो बघा. तुम्हीच आहे ना असे झिंदालाला झिन झिन झिंगालाला ते काय व्हिडिओ मजा घेऊ सांगू राहिला. व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ. ग्रुप याच्यावर कोण टाकला? आणि मला दारू कोणी पाजली पण? आता ज्यांनी व्हिडिओ पाठवला त्यांनी पाजले असेल. अरे कशाची दारू? ते जालून शामराव आले होते माझ्याकडं. मला चिकन गुन्ह्याने हातपाय दुखत होते. मला म्हणले जालिम औषध आहे. आणि ते औषध दिलं मला पान टाकून प्यायला. येते जाडसा डीपीचा फोटो. नमस्कार या बा त्यानेच पाठवला व्हिडिओ आणि दिले बरं का. 5-50 जणांना दिले. आता संध्याकाळपर्यंत आता फेमस व्हायला आणतील तुम्ही. या ग्रुपला आहे ना मी नाहीये म्हणून मला माहित नाही. हे यांना काही लाज वाटते का? म्हणजे यांनी ते औषध म्हणून मला ती दारू पाजली. तर हा मोबाईल बघतच या शामरावकडून चालू. अहो दार बंद करा त्यांचे. या असे तुम्ही रोज रोज आहे ना चहा नाश्ते थो घालता ना म्हणून ते असे वय इथून
नको शिकू मला. अरे तू तर एकदम चालायला लागली. हा आता बरं वाटतंय. हा ना. हो शामराव, तुम्ही ते औषध दिलं होतं ते लईच भारी होतं. असं जालिम औषध होतं, एकदम भारी. मला परत द्या ना. परत परत नसतं प्यायचं ते, का बरं? एकदाच प्यायचं असतं ते. तुला आहे ना ते औषध आम्ही ती ब्रँडी दिली होती. हा, हा तुम्हाला लाज वाटते का? हा, एका बाई माणसाला दारू पाजायला. अगे दारू म्हणून थोडी दिली तुला, औषध म्हणून दिलं म्हणून तू थोडं थोडी प्यायला सांगितली अहो, होती ना. तुमचा भेजा का गुडघ्यामध्ये का? तुम्हाला कळतं का? तुमच्या घरामध्ये आई बहीण कुण नाही का? तुम्ही त्यांना असं बरं नसतं अशी दारूच पाजली असती का? दवाखान्यात घेऊन गेले असते ना. अहो तुम्हाला खरंच लाज नाही आणि ते जायला तर कशीच नाही. आणि खुशाल मला औषध ते दारू पाजून तर पाजून माझा व्हिडिओ काढला डुलायचा ना, अख्ख्या गावाच्या ग्रुपवर टाकला. काय मग हे काय? अरे देवा, अरे हे यातलं काहीच माहित नाही मला. काय माहित नाही? तुम्ही दोघांनी मिळून केलं असणार आहे. अहो, शपथ ऐक तू माझं, त्या औषधाने फरक पडतो म्हणूनच तुला मी ते औषध म्हणून दिलं होतं. त्यांनी बऱ्याचे चिकनगुन्या बरे झाले अहो, म्हणून तुम्ही दिलं मला तुला. सांगितलं असतं ना कधी ब्रँडी आहे तुम्ही घेतलीच नसती. मला माहिती आहे ना, तू घेतली नसती माशी बरी झाली असती का? तुला गुण तर आला ना. आता ते ना त्या जालीने कुठाने केलेला दिसतोय अहो सगळा. पण माझ्या नवऱ्याने जर हा व्हिडिओ बघितला ग्रुपवर तर किती तमाशा होईल. अख्ख्या गावातले लोक तोंडाकडे बघताय माझ्या. तू एक काम कर, त्याच्या अलीकडे चल. तो बावट आहे, मला यातलं काहीच माहित नाही. मी तुला फक्त बरं वाटावं म्हणून औषध म्हणून दिलं होतं. चला पटकन. चल. काय नाही भाऊ, गेलतो रानात आपलं मस्त पिक्या जाऊन आलो रानात. हा? हा ओय, नालायक, अक्कल आहे का तुला काय? तू रे अहो डेपुटी, तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं? काय केलं? हो हिचा व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी. कशाचा? अहो दारू पिऊन तुला झुलत चालल्याचा. गप तूच मानला होता काढ म्हणून व्हिडिओ. काय म्हणला तू? तू खरं बोल तू, नाही तर 2 मुसकाळ्यात टाकीन तुझ्या मी. हे काय नेमकं प्रकरण काय? अहो काय झालं डेपुटी, हिला आहे ना चिकनगुन्या झाला होता. तिचे सांधे वगैरे दुखत होते. हा. तर माझा एक मित्र आहे ना, त्याने मला सांगितलं होतं ब्रांडीचं जर तुम्ही 5 ml जर पिलं ना समजा कोमट पाण्यामध्ये, हा. तर ते सांधे वगैरे दुखायचे राहतात. हा. मग औषध म्हणून आम्ही तिला हे दिलं होतं. हा. यांनी काय केलं, ती थोडंफार तिला डोस जास्त झाला असेल तर ती थोडंसं गुंगलेवणी झाली. तर यांनी त्याचा व्हिडिओ काढला ना, अख्ख्या ग्रुपवर टाकलाय. आता याला अक्कल आहे का? एक तर तुम्ही औषध सांगायलाच नव्हतं पाहिजे, त्यांना आणि केलं तर ह्या कशाला केलं परत? त्याने अहो, सांगितलं जालू औषध. तुमच्या घरामध्ये आई बहीण बायको कुणीच नाही का? असं का बरं वागता? अहो नको तेव्हा तुम्ही माझ्या इथे येऊन बसता दोघांच्या दोघं. कधी नाही म्हणते. एवढं दुखलं तुम्ही मला डोकायला नाही आले, आणखी मला बघून पळत सुटले. त्यात मला अशी दारू पाजली का? काय झालं तुला व्हायरल करून तुम्हाला व्हिडिओ? तुला काय आलं video? त्याच्या डोक्यात असणार आहे. मागे एक दिवशी व्हिडिओ काढला होता आमच्या दोघांचा आणि तो व्हायरल केला होता दारू पिऊन. त्याच्यामुळे त्या डोक्यातच होतं ती. अहो शामराव, पण मी तो व्हिडिओ कशासाठी काढला होता? तुम्ही कधी बी निम्म्या रात्री माझ्या इथे येऊन दरवाजा वाजवणार, ते पण दारू पिऊन. आता मला नवरा नाही घरी, गावातले लोक मला नाव ठेवता. तुम्ही मला लई ताण देत होते अहो, म्हणून मी तो व्हिडिओ काढला आणि ग्रुपवर टाकला. आम्ही काय बोललो माझं का काय होईल? त्याच्याबद्दल? मान्यच केलं ना आम्ही, आमची चूक झाली होती. पण याला अक्कल पाहिजे ना. आता खुन्नस काढायची काय गरज होती? अरे ती बाई माणूस आहे, पुरुषाचं वेगळं असतं. आपल्याला कोण विचारतं गावामध्ये? सांग बरं, हिंडलं बी काही बी केलं तरी सुद्धा. पण आज त्या बाईने दारू पिऊन जर असं गावात व्हिडिओ टाकला तर किती अवघडीच्या नवऱ्यापर्यंत गेला तर होईन का तिचं नांदणं? डिलीट मारून टाकीन मी आता. झाल्या तू आहे ना, तू लई येडा आहे रे. तू अजिबात पुढच्या होणाऱ्या परिणामाचा विचारच करत नाही. एक महिला आहे, महिलेचा व्हिडिओ टाकला तर काय होईल? अरे तुम्ही पूर्व गडी माणसं आहेत, तुमचं दारू प्याला अख्ख्या गावाला माहिती दारू प्याता. व्हिडिओ टाकला तुमच्या लोकांनी एन्जॉय केला व्हिडिओ. अरे तिने मानहानीचा दावा जर दाखल केला तर आयुष्यभर खडी फोडायला जाशील तू. तुला अक्कल आहे काही? आणि सुगंधाताई तुम्हाला सांगून ठेवतो, लई लाड करू नका यांचे. लई लाड केल्यामुळे लोक डोकर बसायला लागले. आणि तुम्हाला डॉक्टर काय भांडला काय? डॉक्टर जायचं तिथे विचारा अहो, डॉक्टरला. मी जाऊन आले डॉक्टरांकडे. मी निघू गेली होती. डेपुटी पण तुमच्या येताना हाताने येण्या- ना डिलीट मारून टाका त्याला. डिलीट तोच टाकलाय, तू डिलीट कर. कर डिलीट. अजून जास्त लोकांनी पाहिला नाही तो. लोकांना सांगायला डेप्युटी डिलीट केला, चला विचारायला. हे बरा आहे तो दुसरा लिहून पण कर डिलीट ते. केलं. आणि हे बघ, सॉरी बरं का, मी तुला बरं वाटावं म्हणून ते औषध म्हणून दिलं होतं. पण मला काय माहिती हे दलिंदर असं करेल म्हणून. तुम्हाला सांगू का शामराव, असे काही औषध देतच नका दादा. मी असं दवाखान्यात जाऊन आली होती पण तुम्ही ऐकत नव्हते. म्हणले जालिम औषधे म्हणून मी पण घेतलं. मी त्याच्या पुढे तुमच्याकडनं कोणती औषधं पण घेणार? बरं वाटलं ना तुला? सांग बरं. सुगंधाताई तुम्ही आता घरी जा, त्या मालकाला बोलून घ्या आणि 4-5 दिवस आराम करणार, त्यांच्यावर निघून जा तुम्ही घरी. जा तू जा. अरे ना, तुम्हाला दोघाला कळायला पाहिजे शामराव काय करायला पाहिजे. अरे आय बहिणी आपले बी घरी आहे. हो तिला किती दिली होती? सगळी म्हणून 20 ml असेल आणि ती बी 5-5 अरे, ml पण घ्यायला तुम्हाला लावली होती. सांगितलंय कुणी हे दारून पिरू द्यायचं? बरं वाटन म्हणून. अर्धी दिली अर्धी. मी खरं सांग. काय करतो? परत कान फाड पडून. तुम्हाला ये सांगू ना. का, आपल्याला जर अर्धी विद्या असली ना, अर्ध ज्ञान असलं तर कोणाला देऊच नाही बरं का. चुकलं डॉक्टर काय बाबा भांडले हे डेपुटी, नाही. इथून पुढे नाही देणार मी. हा, तुला सांगत आता हे जर नवऱ्यापर्यंत त्या बाईचा व्हिडिओ गेला असता किंवा गावात किती बदनामी होईल. हा ना राव. हा बरं, नशीब त्या गावात बाकीचे लोक नाहीत. हा ना. उगा आपलं येड्यावरून करता. परत करू नका अशा कुठाने. चला, तुमच्या जा, आता राहायला नको, काढीत माझं हे येते. होईल. ऐका, मला येऊ दे तुझ्यासोबत. हा.